मित्रांनो इथं सगळीकडे ना नुसत्या टाटा सियराचे, बट मला तुम्हाला जी गाडी दाखवायची ना ती आहे सियरा रॉक. आणि ही गाडी तुम्ही जर पाहिली ना, टाटाने खरंच भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करायला पाहिजे बरं का. कारण की ही जी गाडी आहे ना बेसिकली ऑफ रोडर कॅपेबल असणार आहे आणि डिफेंडरचे भरपूर कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला इथे पाहायला भेटेल. जसं की जर पाहिलं क्लायडिंग असेल किंवा इथे जर पाहिलं बोनटवरती असेल इथे क्लायडिंग देण्यात आली, फूट स्टेप तुम्हाला इथे मिळून जातात. आणि ही जर पाहिली ना स्टेप भाई ॲक्च्युअलमध्ये मेटॅलिक देण्यात आलेली आहे बरं का. इथे मागच्या साईडला जर पाहिलं तर इथे 12 वोल्टचा पॉवर सॉकेट आहे. इथे तुम्ही तुमची कॉफी वगैरे बनवू शकता. प्रॉपर इथे ट्रे सिस्टीम देण्यात आलेली आहे. आणि इथे ना मागच्या साईडला तुम्ही जर या गाडीचं ओव्हरऑल एक लुक पाहिलं ना भाई, नेक्स्ट लेवल लुक आहे. तुम्ही पाहू शकता भाई मागच्या साईडने वाटतच नाही की टाटा सियर आहे. एकदम प्रॉपर असं जे ॲक्सेसरीज या गाडीला देण्यात आली. वरती जर पाहिलं तर इथे जो ट्रे हा देखील इथे ऑफर करण्यात आलेला आहे, जे की तुम्ही सामान वगैरे घेऊन जाऊ शकता. आणि इथे जर पाहिलं टोईंगसाठी जो हुक आहे हा देखील तुम्ही इथे अटॅच करून काही मागे व्हॅन वगैरे असेल तर ती तुम्ही अटॅच करू शकता. बट ही गाडी जर पाहिली ना तर हा फक्त कन्सेप्ट आहे बरं का. मार्केटमध्ये हा जो रॉक कन्सेप्ट आहे हा येईल की नाही याच्याबद्दल मोठी शंका आहे. कारण की ही गाडी जर पाहिली 2 व्हील ड्राईव्हमध्ये आहे. भविष्यामध्ये ऑल व्हील ड्राईव्ह जर आली तर हे जे व्हेरियंट आहे हे नक्कीच सक्सेस होईल. याच्याबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.